आहे। प्रथमतः त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातो आहे। श्री गणेश 11 गोवठणे पहिला सामना विपक्ष त्यांच्या सोबत असणार आहे। केळवणे तर केळवणे आणि गोवठणे या दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल की प्लीज डेव्हिड 11 केळवणे आणि 14-16 वॉरियर्स गोवठणे। तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की प्लीज आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण आल्याची नोंद आमच्या संयोजकांना लगेचच द्यायची आहे। तदनंतर या कार्यक्रमातील मुख्य पाहुण्यांमधून प्रत्येक कर्तृत्ववान स्त्री मागे एका पुरुषाचा हात अवश्य आहे आणि म्हणूनच मिलिंदजी पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत भेंडकल यांचं शुभागमन आहे। समवेत सन्माननीय आदरणीय दयाराम शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तदनंतर त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय सन्माननीय मनोहरदादांचं मनोहर वामन ठाकूर भेंडकल यांची शुभ उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे। तदनंतर भालचंद्र घरत यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय। मी प्रथमतः त्यांचं मनस्वी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। थोड्याच वेळात या कार्याचा प्रारंभ केला जाईल आणि तदनंतर खरं तर पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा उमंगजी भोईर यांचे पिताश्री राजन भोईर साहेबांचं शुभागमन आहे। प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत। खरं तर आपण पाहू शकाल मुख्य आयोजक दिनेशजी आणि तदनंतर जुगलजी घरत, तदनंतर दिनेश पाटील या ठिकाणी मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। खरं तर क्रिकेटचाच नाही तर राजकीय सुद्धा पडगम सुरू होत आहेत ना, तेव्हा मंजिताताई किंवा मिलिंद पाटील यांना सातत्याने एक पाठबळ राहिलं या आयोजकांचं आणि म्हणूनच आज क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचा पर्व आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतो आहे। कुठेही जाऊ नका, फटाक्यांची आतषबाजी होईल, चोहू बाजूला क्रीडा रसिकांची अलोट गर्दी होईल आणि थेट सामन्यांना सुरुवात होईल। आजच्या रजनीमध्ये आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत, तर प्लीज उरणमध्ये तसं क्रिकेटचं आयोजन करताना अगदी वेळेचं बंधन फार महत्त्वाचं असतोय आणि आज तादायत वेळ पाळणं फार गरजेचं आहे। परंतु एका रात्रीत एक टीम 3 ठिकाणी एंट्रीज देतोय। मग जासईमध्ये होणारी आता स्पर्धा असेल, गव्हाणमध्ये होणारी स्पर्धा असेल आणि त्याचबरोबर आता भेंडकलमध्ये होणारी स्पर्धा आहे। तिन्हीकडे त्याच टीम वेगवेगळ्या अनुक्रमांकावरती खेळणार आहेत। प्राथमिक फेरीत तर काही टॉप 8 मध्ये खेळणाऱ्या टीम आहेत। येताना थोडासा उशीर होतोय यात शंका नाही, पण तुम्ही एकदा आलात की थेट सन्माननीय सरपंच साहेबांचं आगमन झालंय। त्यांच्या उपस्थितीत खरं तर त्यांच्या पवित्र शुभस्त्याचा कार्यक्रमाचा शुभ संकेत आपण देणार आहोत। तदनंतर आपण पाहू शकाल आयोजकांच्या अगदी पाठीचा कणा असं म्हटलं तर अवघड ठरलं जाणार नाही। रतीशजी यांचंही रतीशजी पाटील आणि सर्व गोष्टी अगदी विशेष आहेत। केलवणे टीम, गोवठणे टीम, चला समोर या, धावपट्टीवरती थांबू नका। तुम्ही जर पूर्ण स्क्वॉड मध्ये असाल तर आपण पाहुण्यांना थेट प्रतिमा पूजनासाठी स्थापत्य वास्तुशास्त्राप्रमाणे आमचा अगदी जरी मंच दक्षिणाभिमुख असेल, उत्तराभिमुख असेल तरी प्रतिमांची मांडणी मात्र पूर्वाभिमुख केलेली आहे। याला म्हटलं जातोय व्यवस्थापन आणि म्हणूनच त्या व्यवस्थापनातून प्रतिमांचं पूजन होईल। गोवठणे टीम तयार आहे, केळवणे टीम आपल्याला फायनल कॉल असेल, अन्यथा अनेक आयोजकांच्या वेगवेगळ्या काही दंडात्मक कारवाई असतात। साक्षात विठ्ठल रखुमाईचं श्रद्धास्थान असणारं भेंडकल, 150हून अधिक वर्षाची सप्त्याची परंपरा जोपासणारा भेंडकल आता क्रिकेटची पंढरी म्हणून समजली जातो आहे। अद्यावत मैदान अख्ख्या उरणमधून ओळखायचं असेल तर फक्त तुमच्या भेंडकलचं मैदान हायमास असणार ठाणकेश्वर मैदान आणि या मैदानावरती हा क्रिकेटचा कुंभमेळा आज आयोजक सौ मंजिता मिलिंद पाटील सरपंच चषक
या चषकाचं ग्रामस्थ मंडळ भेंडकल, आयोजक दिनेश पाटील, जुगल घरत आणि यतीश प्रतीश पाटील. तर या सर्व आयोजकांच्या माध्यमानं अगदी उल्लेख करेन बीसीसी भेंडकल विशेष सहकारी आयोजकांचं प्रतीश पाटील असेल, सिद्धार्थ ठाकूर, संदेश पाटील, विनीत घरत, सचिन भोईर, विशाल ठाकूर. चला तुम्ही तयारीत राहा. इतर सर्वांनी लगेचच आपण पाहू शकाल आज कॉम्बॉक्समध्ये रायगडमधील नवे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय भाषेतील एक ख्यातनाम आवाज प्रवीण गायकर, त्यानंतर हरिग्राम मधून मराठी भाषेवरती तेवढंच वचक आणि समालोचन क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा वैभव भोपी, तदनंतर एक तुमच्या भेंडकलचा एक आवाज किंवा भेंडकलचं एक आभूषण उमंग भुईर, आणि त्याच्यासोबत अगदी आम्ही जोडले जाऊ. तर प्लीज दोन्ही टीमना विनंती असेल, आपण पाहू शकाल आमचे सुनील वर्तक गोटणे टीमचे टीम पॅकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल ठाकूर, रोशन पाटील, हरीश ठाकूर, चेतन पाटील, प्रथमेश भुईर, परेश पाटील, लवेश ठाकूर, प्रितेश घरत. केलवणे टीम एकदा तुम्ही आलात की थेट आपण पाहुण्यांना मी सरपंच महोदयांना विनंती करेन की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर चला केलवणे टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. तुम्ही धावपट्टीवरती आता दोन्ही टीमनं लाईन अप करून थांबायचं आहे. चला परेश पाटील या ठिकाणी अगदी शरद म्हात्रे आणि परेश पाटील ऑफिशियल्स म्हणून आज अंपायर म्हणून निश्चितच आज या मैदानावरती पाहायला आहे. उरण पंच असोसिएशन मधून सातत्यानं ज्यांना उत्तम कामगिरी करताना, तदनंतर ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई सौ मंजिता ताई यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. तदनंतर उपसरपंच सन्माननीय मुख्य पाहुण्यांमधून माजी उपसरपंच आदरणीय संगीताताई मेघश्याम भगत, सदस्य ग्रामपंचायत भेंडकल. तदनंतर उपस्थितांमधून मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण अतिथी कक्षाकडे विराजमान व्हायचं आहे. स्वातीताई पाटील यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. खरं तर गावच्या महिला सक्षमीकरणासाठी केलवणे टीम लाईन अप करा. चला गोवटणे टीम बाकी मैदान सोडा. इतरांना रिक्वेस्ट असेल आता मैदान सोडायचं आहे. केलवणे आणि गोवटणे फक्त दोन्ही टीम स्क्वॉड मध्ये धावपट्टीला लाईन अप करतील. मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल. कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात असणार आहे. मान्यवर अगदी गणपती बाप्पाचं पूजन करून राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा केला की थेट मान्यवर धावपट्टीकडे मार्गस्थ होतील. भेंडकल विलेज एंडकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल आणि त्याच्यानंतर पॅव्हेलियन एंडकडील अतिथी कक्षाच्या एंडकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल. त्या ठिकाणी टॉस होणार आणि नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल. त्याच्यानंतर खरं तर आमच्या मैदानावरील हवे असणारे चेहरे अनवधानाने एक्झिट झालेत, त्यांना श्रद्धांजली दिली जाईल आणि थेट दोन्ही स्क्वॉडना शुभेच्छा देऊन पाहुणे अतिथी कक्षाकडे येतील. हॅलो 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 इतर सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल आपण आता थेट आयोजकांच्या विनंतीला मान ठेवून कोणी मैदानातून ट्रॅव्हल करू नका, प्रवास करू नका, ही महत्वाची सूचना असेल. याचा हाईच अजून कमी केलास तरी चालेल. हाईच तर जाऊया मैदानाकडे. आपण पाहू शकाल दोन्ही टीम स्क्वॉड जय्यत तयारीत आहेत. अंतर ठेवा. गप्पा मारताना थोडंसं अंतर, एकमेकांना आवाज जाईल असं अंतर तुम्हाला निश्चितच तशा प्रकारच्या सूचना केल्या जातील. दोन्ही कॉमेंटेटर्स पंच आणि त्याचबरोबर परेश पाटील आणि शरदजी आपल्याला विनंती असेल की आपण तयारीत राहायचं आहे. एकदा का थेट प्रक्षेपण करणारे पीटीसी लाईव्हच्या माध्यमाने आपण क्षणचित्र पाहू शकाल. मिलिंद पाटील म्हणजे राजकीय पटलावरील एक उत्तम त्या कार्यक्रमातील मिलिंददादा पाटील
कबड्डीच्या आखाड्यातील एक भेंडकलमधील वाघ असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. क्रीडा क्षेत्राची ओढ प्रचंड आणि मी पाहिलंय 1998-99 मध्ये खेळला जाणारा कबड्डीचा तो थर्रार पाहिलाय मैदानावरती. ज्या वेळेला बोकडविरा त्याच्यानंतर पांजे पागोटे याच्यासारख्या टीम प्रतिस्पर्धी असायच्या. या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्यांची प्रतीक्षा आम्हाला होती ते या विभागाचं नेतृत्व सन्माननीय मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीतून जे केलं जातो आहे ते नवघर मतदारसंघ रायगड जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी संयोजकांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक शब्दसुमनानं सहर्ष स्वागत करतो आहे. खरं तर ही स्पर्धा आपल्याला एक विशेष नाविन्यपूर्ण स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. ठाणकेश्वर मैदानावरती अनेक नाईट टुर्नामेंट्स होत आहेत, परंतु या स्पर्धेचं एक विशेष खास आकर्षण आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा विशेष, आयोजकांमधून कॉमेंटेटर सुद्धा विशेष पाहायला मिळतील, आमचे पंच विशेष असतील आणि आयोजकांची प्रत्येक गोष्ट खरं तर एक स्पेशल एक विशेष या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि सरपंच चषकाचा मान खरं तर सौ मंजिताताई मिलिंद पाटील खरं तर आऊसाहेबांची लेख आहे, राजमाता जाऊंची लेख आहे, पुण्यश्लोक अहिल्याताई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सकपालांची लेख म्हणून महिला सक्षमीकरणासाठी मला वाटतोय 2 वर्षापूर्वी 2022ला ही निवडणूक झाली असावी. आणि निश्चितच राजकीय पटलावरील हिरकणी, परंतु आज तादायत मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात थेट जनतेतून नियुक्त झालेल्या राच्या कार्यक्रमाच्या अगदी उद्देशाने महत्त्वपूर्ण आज उद्घाटक आम्हाला लाभलेले आहेत. मी त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत करतो आहे. या मंचाला एक सवय आहे खरं तर विजयजी भोईर साहेब, हा मंच कधी रिकामा पाहायला मिळत नाही. डे मॅचेस असोत नाही तर नाईट मॅचेस असोत. आणि त्याचबरोबर आता काही ज्येष्ठ आहेत इथं. संदीप तांडेल एक उत्तम गायक आहेत, गोड गळ्याचे या विभागातील या पंचक्रोशीतील, तर त्यांनाही विनंती असेल आपण प्लीज अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. तर दोन्ही टीम मैदानात आहेत. मी जुगल गरत आणि दिनेश पाटील आपल्याकडून जर निश्चितच हिरवा कंदील आला तर मी मान्यवरांना थेट प्रतिमा पूजनासाठी आपण समोर घेतोय. दोन्ही पंच परेजी आणि तदनंतर शरदजी आपल्याला विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. दोन्ही स्क्वॉड मध्ये तुम्ही पाहुण्यांना हस्तांदोलन करून तर या कार्यक्रमातील मुख्य मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होताना दिसतोय. अद्यावत मैदान, सुसज्ज धावपट्टी, फ्लड स्लाइड्स, उत्तम खेळण्याजोग लाईट्स, त्याचबरोबर आपण पाहू शकाल. मी परत एकदा शरदजी आपल्याला विनंती करेन आणि परेजी तुम्ही थेट पाहुण्यांच्या अगोदर थेट मैदानाकडे जायचं आहे, ज्या ठिकाणी आपण दोन्ही टीम केळवणे आणि गोवटणे उरणच्या पूर्व विभागाशी लढत असणार आहे. कोण असणार आहे सरस हे आपल्याला थोड्या वेळात निश्चितच पाहायला मिळेल. तर अशा महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत सदस्य अक्षताताईंचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. थेट सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर मनाचा मोठेपणा दाखवताना या गोष्टी कराव्या लागतात जर आपलं अस्तित्व परत एकदा राजकारणात टिकवायचं असेल तर. आणि म्हणूनच विचारानं उच्च होणं याबरोबर आज तादायत अगदी आपण पाहू शकाल तर निश्चितच मी आवर्जून उल्लेख करेन की एवढ्या सर्व सदस्यांना मी जरी थेट जनतेतून निवडून आलो असलो तरी माझे सहकारी माझ्यासाठी विविध विकासाची कामं खरं तर कार्यपटलावरती आणताना त्यांचं सहकार्य निश्चितच असतो. आणि म्हणूनच खरं तर प्रत्येक सदस्याला घेऊन बेंडकलचा पायाभूत आणि भौतिक विकास करण्याचं स्वप्न ज्यांनी येत्या पंचवार्षिक योजनेत पाहिलंय त्या मंजिताताई, आलेल्या छोट्या मोठ्या सर्व आपल्या गावातील कार्यकर्त्यांचं. आणि आपण पाहू शकाल हे खरं तर एंटरटेनमेंट आहे, मनोरंजन आहे. आता स्पर्धा वाढल्या, स्पर्धा अपडेट जसे मोबाईल अपडेट होत आहेत तशी प्रत्येक गोष्ट अपडेट होतो आहे. आता आमच्या स्पर्धाही अपडेट झाल्या आणि म्हणून जुगल गरत आणि दिनेश पाटील यांना नाईट टुर्नामेंट्समध्ये डोरेमॉन, मिकी माऊस, रोनाल्ड ट्रम्प असे काही खरं तर टॉयज या ठिकाणी आपण पाहू शकाल. जुगलजी आणि दिनेश पाटील आपण लगेचच आणि मिलिंद
थेट दोन्ही टीमच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होण्या अगोदर विशेष तयारीत राहायचं आहे. कार्यक्रमाची अगदी सिक्वेन्स सांगितलेली आहे तुम्हाला. थोड्या वेळात मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय दीपकजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांचं येणं स्वाभाविक होतं. आजच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले सर्व मान्यवर आमच्या गावातील एका वेगवेगळ्या विभागाचं नेतृत्व करतायत. कोण सदस्य प्रभाग क्रमांक 1चं, कोण प्रभाग क्रमांक 2चं, कोण प्रभाग क्रमांक 3चं, तर कोण प्रभाग क्रमांक 4चं. 4 प्रभागामध्ये ही खरं तर ग्रामपंचायत आणि आज तादायत उरणमध्ये अभिमानानं ज्या ग्रामपंचायतीचं नाव सुसज्ज ही ग्रामपंचायत म्हणून घेतलं जातोय. किंबहुना आसपास आपल्या परिक्षेत्रात असणाऱ्या अनेक कंपन्यांमधून मिळणारा CSR फंड गावातील विकासासाठी कसा वापरावा या खरं तर या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांकडून तशा प्रकारची तदनंतर हरेश भाई थेट दिल्लीवरून या खरं तर कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अतिथी कक्षामध्ये विराजमान आहेत. त्यांचं मी सहर्ष सविनय स्वागत करतोय. हरीश भाई इथं थोड्या वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि किंबहुना आजचं औचित्य फार छान आहे. किंबहुना आजचा दिवस बेंडकलच्या क्रीडा क्षेत्रातील इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस असेल. कारण या ठिकाणी एका यशस्वी सरपंचाच्या कारकिर्दीची क्रीडा क्षेत्रामध्ये ओळख सांगणारी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येतोय, जिचं नाव आहे सौ मंजिता मिलिंद पाटील सरपंच ट्रॉफी 2025 2025. प्रकाश जोतातील नाईट क्रिकेटचे सामने 5 पासून 8 पर्यंत 4 रजनीमध्ये पाहायला मिळतील. ठाणकेश्वर मैदान सजला गेला आणि आज प्रतीक्षा आहे मला वाटतोय काही मान्यवरांची आणि थेट आपण पाहू शकाल त्या मान्यवरांच्या स्वागतासाठी मिलिंदजी पाटील जय्यत तयारीत आहेत. कार्यक्रमाला शुभेच्छा ज्यांच्याकडून दिल्या गेल्या ते राजकीय पटलावरील अनेक काही पाहुणे आहेत. या रंगभूमीवरती अनेक कला सादर झालेल्या आहेत बेंडकल गावातील. परंतु क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्रिकेटमधील पर्व आपल्याला या रंगमंचावरून पाहायला मिळतो आहे. तर सरपंच ट्रॉफी 2025 मधील मुख्य मान्यवरांमधून अगदी ज्यांचा मी उल्लेख करेन, दिलीप कृष्णा ठाकूर, मंगेश हरिभाऊ घरात असे काही मान्यवर आसपास असतील तर त्यांनाही विनंती असेल की आपल्याला सस्नेह निमंत्रण आमच्या संयोजकांनी दिलाय. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण थेट या आपल्या मंचाकडे आपली प्रतीक्षा आम्हाला निश्चितच असेल. आणि पाहू शकाल भारतीय जनता पार्टी उरण तालुक्याचं एक चोखंदल नेतृत्व आणि म्हणूनच आज तादाय जात पात धर्म यांच्या पलीकडे ज्याचं राजकारण राहिलं तर उरण नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील किंगमेकर आदरणीय रविशेठ भोईर. मी सरपंच आणि सर्व सदस्यांनी मान्यवरांना विनंती करेन प्लीज दीपक ठाकूर साहेब, विजय भोईर साहेब, मंजिताताई, तदनंतर उपस्थितांमधून स्वातीताई, सोनालीताई, शीतलताई, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण सर्वांनी सन्माननीय अतिथी कक्षातून प्रतिमा पूजनासाठी जायचं आहे. आजच्या कार्यक्रमाला या नाईट टुर्नामेंटचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल. विनंती असेल भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास आणि या भारतीय जनता पार्टीच्या उरणमधील उरणचं नेतृत्व उरण तालुका अध्यक्ष आदरणीय सन्माननीय तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून ज्यांची उपस्थिती आपल्याला इथं पाहायला मिळतोय, तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण तालुका अध्यक्ष मनोज भगत साहेबांचं, माजी सरपंच या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने उपस्थित आहेत. खरं तर राजकीय पटलावरती सुद्धा ते नेतृत्व आहेच आणि म्हणूनच या कार्यक्रमाला प्रारंभ करताना मुख्य अतिथींमधून सन्माननीय अतिथी पहिला दिवा लक्क प्रकाश टाकणार मी विनंती करतोय. सन्माननीय सौ मंजिताताई, आपल्याला जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धार असं म्हटलं जात आहे आणि गणपती बाप्पाला पुष्पमालिका चढवली जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. श्री गणेश. नाधीश्वर क्षत्रिय कुलवत भवानी. जुगल करत इतर मान्यवरांना थेट आपण मनोहर ठाकूर. चला तर अजितदादा ठाकूर यांना विनंती असेल, ग्रामपंचायतीचे सदस्य. पहिला दिवा बेंडकलच्या संस्कृतीचा, दुसरा क्रीडा क्षेत्रातील उत्तरोत्तर प्रगतीचा, रायगडच्या टेनिस क्रिकेटच्या उत्तरोत्तर प्रगतीचा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. तिसरा प्रकाश झोतातील चोखंदल आणि प्रामाणिक खेळाचा. मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांमधून मनोहर ठाकूर यांच्या अजितजी यांच्या पवित्र शुभ असते. तिसरा मनोहरजी यांना विनंती असेल. तदनंतर सरपंच सौ मंजिताताई, दयारामजी आपल्याला विनंती असेल. खरं तर राजकीय पटलावरील एक प्रचंड मोठा अनुभव असणारे आणि सामाजिक बांधिलकी या कार्यक्रमाला दयाराम शेठ यांच्या पवित्र शुभ हस्ते चौथा दिवा मनोहरजी ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते पाचवा दिवा. फॉर्मॅलिटी असू द्या, फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करा. एवढ्या हवेत निसर्ग समोर तुमचं माझं काय कुणाचंही काही चालू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते करणं गरजेचं आहे. श्रीफल वाढवा. श्रीफल वाढवलं जाईल. मी विनंती करतोय गणेशजी भगत फौजी मिलिटरी आर्मी आहेत. खरं तर गणेशजी यांच्या पवित्र शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जाईल.
आता कुणीही मैदानात जाऊ नका, फक्त आयोजक पाहुण्यांसोबत जातील, पंच जातील. आणि मी शरदजी आणि परेशजी आपल्याला विनंती करेन का स्क्वॉडला हस्तांदोलन करून शुभेच्छा देऊन दोन्ही टीमची ओळख करून द्या. मिलिंदजी पाटील यांना विनंती असेल, आपणही श्रीफल वाढवायचं आहे. कबड्डीच्या रणधुंदार खरं तर त्या मैदानातील एक वाघ आणि या कार्यक्रमातील अगदी मुख्य आदरणीय मनोहरजी आपल्याला विनंती असेल, या ठिकाणी मनोहरजी यांच्या पवित्र शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जातोय. गणपती बाप्पा. तदनंतर जय. तदनंतर सर्व मान्यवर थेट क्यून रांगेत. तोपर्यंत दोन्ही पंच शरदजी आणि परेशजी चला पाहुण्यांना घेऊन, आणि दोन्ही आयोजक दिनेश पाटील जुगल घरात चला आपण पाहुण्यांना घेऊन स्क्वॉड सोबत आता लाईन अप करा. गोवटणे टीम लाईन अप, केलवणे टीम लाईन अप करा, अंतर ठेवा, पूर्ण धावपट्टी लाईन अप करा, पूर्ण धावपट्टी. केलवणे टीम हा संपूर्ण धावपट्टी लाईन अप करा. पंच अवांतर देता येत ना एवढा अंतर ठेवा प्रत्येक खेळाडू मध्ये. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मुख्य मान्यवर मैदानाकडे आगेकूच करताना दिसत आहेत. तर आता मात्र गोवटणे टीम जी की ऑरेंज नारंगी रंगात दिसतोय, त्याच्यानंतर केलवणे टीम मला वाटतोय बेबी पिंक लाईट हलक्या गुलाबी रंगात दिसतोय. दोन्ही किट वेगळ्या असल्या कारणानं समालोचकांना सुद्धा अगदी फील्ड पोझिशन मध्येही आणि त्याचबरोबर धावपट्टीवरच्याही अनेक खरं तर गोष्टींचं विवरण करताना फार सोपं जातोय. आपण पाहू शकाल पाहुण्यांसोबत आमचे मिकिया आहेत, माफ करा डोरेमॉन आहेत, मिकिया आहे, वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज. आता जसं मोबाईलमधील प्रत्येक सिस्टीम अपडेट झाली ना, टेनिस क्रिकेटही अपडेट झाला नवे तर तुमच्या अंगावरचा पोशाख सुद्धा अपडेट झाला. पूर्वी आमच्या याच भागामध्ये अगदी सुरका लावलेला आणि अंगावरती बंडी घेतलेला आजोबा दिसायचा, त्याच्यानंतर अगदी आम्ही अपडेट झालो. आता छान जीन्स वगैरे आल्या. आणि इथं पाहू शकाल हल्दी कुंकवाचं औक्षण करतील मी सरपंच साहिबा सन्माननीय सौ मंजिताताई. आपल्याला विनंती करेन की आपण बेंडकल विलेज एंडकडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न केला जाईल. अपडेट केल्यानंतर तुम्ही धावपट्टीवरती असणाऱ्या विकेट्स पाहू शकाल, ज्या लाईट्स देत आहेत स्पर्श झाल्यानंतर किंबहुना. तर अशा प्रकारच्या क्रिकेटमधील नाविन्यपूर्णता आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातोय की जेवढं उत्तम देता येईल तेवढं देण्याचं काम. आणि आपण पाहू शकाल ज्यांच्या हातात किंवा ज्या मंडळाचा, ज्या गावाचा, ज्या विभागाचा, ज्या संस्थेचा, ज्या संघटनेचा कारभार एखाद्या महिलांकडे असेल तर तो कारभार तेवढा स्वच्छ आणि पारदर्शक निश्चितच असेल. आणि म्हणूनच भेंडकलवरती थेट जनतेनं दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासास पात्र ठरलेल्या सौ मंजिताताई अखेर सरपंच पदावरती विराजमान झाल्या. त्या मंजिताताई यांच्या पवित्र शुभ हस्ते हल्दी कुंकवाचं औक्षण झालं, अक्षतांचं औक्षण झालं. फॉर्मॅलिटीज म्हणून तिथं फक्त औक्षण करा आणि श्रीफल वाढवायचं असेल तर धावपट्टीच्या बाहेर येऊ द्या, खेळाडूंना त्रास नको. आणि निश्चित आपण पाहू शकाल फटाक्यांची आतषबाजी सांगू इच्छितोय. सुरू होतोय महापर्व सरपंच ट्रॉफी 2025चा भेंडकलच्या ठाणकेश्वर मैदानावरती. ही आतषबाजी, ही आरोली आहे फटाक्यांची, ही रोषणाई आहे फटाक्यांची. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल PTC लाईव्हच्या माध्यमाने सर्व क्षणचित्र कॅमेऱ्याच्या कोनात कैद केली जात आहेत आणि प्रसारित केली जात आहेत. ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा सुरू होतोय आणि हा संपन्न होत असताना ही फटाक्यांची आतषबाजी. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल ही फटाक्यांची आतषबाजी सांगू इच्छितोय. एका प्रचंड मोठ्या स्पर्धेतील उद्घाटन सोहळा ठाणकेश्वर मैदानावरती. अद्यावत मैदान, सुसज्ज मैदान, त्या मैदानावरती असणारी लाईट्स आपण पाहू शकाल. हे चोखंदल नेतृत्व आयोजकांचं आहे. नाव आहे दिनेश पाटील आणि जुगल घरत, त्याचबरोबर रतीश पाटील. तर आपण पाहू शकाल
ऑन स्क्रीन वरती सन्माननीय पाहुण्यांमधून हळदी कुंकवाचं औक्षण मुख्य मान्यवर करतायत. भेंडकल गावाचं नेतृत्व ज्या सदस्यांकडे आहे ते सर्व सदस्य आज या स्पर्धेदरम्यान मंचावरती आदरपूर्वक सन्मान स्वीकारताना दिसतील. पूजन झालं की त्याच ठिकाणी लगेचच नाणेफेकीचा कौल आणि राष्ट्रगीत होईल. तर इथे आपण पाहू शकाल सन्माननीय मुख्य मान्यवरांमधून सोनालीताई असतील, स्वातीताई असतील, विद्यमान सदस्य अजितजी पाटील, अजितजी ठाकूर, तदनंतर दीपक ठाकूर विद्यमान सदस्य, या सर्व पाहुण्यांसमवेत राजकारणातील उत्तरोत्तर प्रगती काय हे बघायचं असेल तर या विजय भोईर साहेबांच्या कारकिर्दीकडे बघावं. खरं तर JNPT मध्ये बागकामगारांपासून सुरू केलेला प्रवास पंचायत समितीच्या सदस्यापर्यंत गेला, उपसभापतीपर्यंत गेला आणि त्याच्यानंतर थेट जिल्हा परिषदेत नेतृत्व करताना दिसला. ते आदरणीय विजयजी भोईर हळदी कुंकवाचं औक्षण करतायत. श्रीफळ वाढवल्यानंतर टाळ्यांचा प्रतिसाद या आजच्या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने इथं आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच ही स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. स्पर्धेतील श्रीफळ वाढवलं जातोय. दीपक ठाकूर, अजित ठाकूर या मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते. पूजन झालं की इशारा द्या फक्त. लगेचच आपण या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंडकडे सर्व मान्यवर आगे कूच करताना दिसत आहेत. आपण पाहू शकाल आदरणीय माजी सरपंच मनोज भगत यांच्या समवेत जुगल घरत, तदनंतर दिनेशजी पाटील, रतीजी पाटील इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्या PTC लाईव्हच्या माध्यमाने मुख्य मान्यवर आदरपूर्वक विधिवत या धावपट्टीचा पूजन होतोय. 4 रजनीमध्ये या धावपट्टीनं खरं तर प्रत्येक खेळाडूला एक चांगलंसं योगदान द्यावं एवढी प्रार्थना असेल त्या धावपट्टीच्या चरणी. आणि आपण पाहू शकाल. येस, चला तर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. टॉस होईल दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये. येस, आपण हस्तांदोलन करताना दिसत आहेत. खरं तर टॉस नंतर तदनंतर विलासजी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांना विनंती असेल आपण स्क्वॉडकडे तर आपण पाहू शकाल आता सध्या गोवटे टीमला या स्क्वॉडला हस्तांदोलन दिलं गेलं, शुभेच्छा दिल्या गेल्या या स्पर्धेदरम्यान. त्याच्यानंतर केलवणे टीमकडे आपण जातोय. आदरणीय रविशेठ भोईर भारतीय जनता पार्टी उरण तालुका अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, उरण नगरपालिका आणि उरण विधानसभेच्या विजयामध्ये आमदार साहेबांच्या किंग मेकर असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. ते आदरणीय रवी भोईर. टॉस होईल. टॉस दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये फक्त 2 कॅप्टन येतील. टॉस झाला की राष्ट्रगीत होईल. आता आत त्या स्थितीमध्ये तुम्ही थांबायचं आहे आणि मैदानाच्या बाहेर असणाऱ्यांना विनंती असेल आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. टॉस होताना दिसतोय दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये आणि टॉस झाला की थेट 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती ज्या थोर वीर पुरुषांनी दिली. फेब्रुवारी म्हटला की खरं तर गुलाबी दिवस असतात, परंतु व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काश्मीरमध्ये पुलवामा आणि या पुलवामामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात माझ्या धुरंधर योद्ध्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्या 42 जवानांना 26/11ला ताजवरती झालेला भ्याड हल्ला कसाब सारख्या नराधमावरती तुटून पडलेला माझा तुकाराम ओंबले, तर हेमंत करकरे, संदीप उन्नीकृष्णन, विजय सालसकर, एन्काउंटर स्पेशालिस्ट अशोक कामटे, ॲडिशनल कमिशनर, अशा थोर वीरपुत्रांना खरं तर वंदन केलं जाईल पहिल्यांदा राष्ट्रगीतातून. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर.
भारत माता की थांबायचं आहे. तसंच परत एकदा एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली जातोय आयोजकांच्या वतीनं. किंबहुना नाव आहे रायगडमध्ये हजर जबाबी नेता प्रशांत दादा पाटील. अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरून अनेक युवकांना रोजगाराची उपलब्धता करून दिली. तदनंतर वडील के पाटील, तदनंतर प्रणित पाटील, प्रयाग ठाकूर, जितेश पाटील आणि कबड्डीच्या रणमैदानातील एक धुरंधर योद्धा वाघ, नाव होतं अश्विन पाटील. या सर्वांना या श्रद्धांजली, या भावपूर्ण आदरांजलीतून दिली जाईल श्रद्धांजली. श्रद्धांजली देताना निशब्द होतील शब्द, बोलतील ती फक्त तुमच्या हृदयाची स्पंदन. एक साथ सावधान. ओम शांती. थँक्यू. तर चला आता दोन्ही स्क्वॉडनं क्यून रांगेत बाहेर यायचं आहे. तिथं चेंडू आणि बॅटचं समीकरण याचा हाईज वाढवलाच तू, परत आवाज कमी कर, लेवल कमी कर. तदनंतर जाऊया, आपण पाहू शकाल नाणेफेकीचा कौल झाला की थेट काही सूचना स्पर्धेसंदर्भात पंचच त्या ठिकाणी देतील. आज ऑफिशियल्स क्वालिफाईड्स पाहायला मिळतील. प्रवीणजी गायकर निश्चितच, आणि तदनंतर वैभव या ठिकाणी मैदानावरती शरदजी आपल्याला, आणि त्याचबरोबर परेश पाटील हे क्वालिफाईड ऑफिशियल्स बेंडकल मधूनच या स्पर्धेला खरं तर कव्हर करतील. एक पंच म्हणून, एक रेफरी म्हणून, एक ज्युरी म्हणून, एक पंच म्हणून, एक अंपायर म्हणून खरं तर या स्पर्धेला, कारण सर्वात मोठी जबाबदारी स्पर्धेत कुणाची असेल ना तर ती पंचांची आहे. येस, स्क्वॉड अगदी आतमध्ये ज्या ठिकाणी प्रतिमा पूजन झालंय तिकडे तुम्हाला बसण्यासाठी उत्तम आसनांची व्यवस्था आहे. ज्यांची फलंदाजी आहे त्यांना समोर स्क्वॉड वरती जवळच अगदी नाणेफेकीचा कौल कोण जिंकलाय कर्णधारांना हातवरती करा. या केळवणे, तर डेव्हिड 11 केळवणे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय जोपर्यंत मान्यवर मैदानात तोपर्यंत विश्रांती घ्या, वॉर्मअप करा, सराव करा, काहीतरी व्यूहरचना करा, रणनीती करा, वेगळ्या पद्धतीनं कसं खेळता येईल, या सीझन मध्ये किती नाईट्स खेळलोय, किती यश मिळालंय, अपयश का मिळालंय, याच्यावरती विचार मंथन करा आणि नंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर निश्चितच स्पर्धेला सुरुवात होताना पहिल्या सत्राकडे आपल्याला वैभव भोपी हरिग्राम यांच्या आवाजातून धावतं विवरण ऐकायला मिळेल. आणि या स्पर्धेतील एक महत्वपूर्ण रजनी, एक रात्र आपल्या भेटीसाठी येतोय. विशेष हाईच कमी करायचं. हॅलो, तत्पूर्वी कमी केलं. हॅलो, तत्पूर्वी नोंद घ्यायचे, बॉल चेकआउट करतात. सेकंड माईक त्याचं व्हॅल्यूम कमी कर. तर या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर अतिथी कक्षाकडे विराजमान होत आहेत. आदरणीय सरपंच सौ मंजिताताई, तदनंतर सौ स्वातीताई, सौ सोनालीताई, तदनंतर सौ संगीताताई, तदनंतर शीतलताई, सोनालीताई, या सर्व, तदनंतर लीलेश्वरजी भगत यांचंही शुभागमन आहे. दीपक दामोदर ठाकूर यांची उपस्थिती आपल्याला, अजित ठाकूर, अक्षताताई, अशा अनेक काही मुख्य मान्यवरांमधून आदरणीय मुख्य अतिथींचं शुभागमन इथं आहे. त्या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय की आपण प्लीज तर चला, ऑफिशियल्स जातील आणि पीटीसी लाईव्ह त्यांनाही छानशा आपल्या कॅमेऱ्याच्या कोनात कैद करतील. सामना 5 षटकांचा असणार आहे. तदनंतर आपण चेंडू चेकआउट करायचं, इकडं अगदी चेक करायचे आहेत, निवडायचे आहेत, मैदानात नाही. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल गोवटणे टीमला प्रथमतः फलंदाजी प्राप्त झालेली आहे आणि अतिशय सुरेख रांगोली जी आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत, सडा शिंपला की रांगोली असायची अंगणात, ती रांगोली ज्यांनी रेखाटली दर्शन पाटील यांचं गोड कौतुक आहे. त्यांचा सन्मान निश्चितच या ठिकाणी केला जाईल मान्यवरानंतर. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते वैभव पाटील निश्चितच या ठिकाणी आहेत आणि त्यांचाही अगदी आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी निश्चितच वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन केलं जाईल. तर आपल्याला काही रिव्ह्यू असणार आहे, DRS कोणती असणार आहेत ते निश्चितच आमच्या आयोजकांकडून समजले जातील. अंपायर DRS घेतील. चला, केळवणे टीम
20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट होणं गरजेचं आहे, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला इन करावं लागेल. महत्वपूर्ण सूचना असणार आहे. वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे, ही महत्वपूर्ण सूचना असेल. फील्ड डिसिजन इट इज फायनल डिसिजन, महत्वाचा निर्णय असणार आहे. आणि त्याचबरोबर बीमर साठीच फक्त तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल, बीमर साठी असणार आहे. आणि आपण पाहू शकाल तशा प्रकारच्या सूचना तुम्हाला वारंवार आमच्या कॉम्बॉक्स कडून मिळतील. तर अतिथी कक्षातील मुख्य मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे आपण वळणार आहोत. एकदा का त्यांचा अगदी स्वागत झालं आणि त्याचबरोबर त्यांचं स्वागत झाल्यानंतर थेट सन्मानपूर्वक स्वागताकडे आपण वळणार आहोत. कॉम्बॉक्स कडे जोडले गेलेत. मायक्रोफोन वरती आवाज असेल. रायगड मधील खरं तर हा आवाज उरणला सातत्यानं भुरळ पाडून गेलाय. मग प्रवीण गायकर असेल किंवा वैभव भोपी असेल, खरं तर यांना या मैदानांवरती कैक वेळा उत्तम समालोचन केलंय. आणि मी आयोजकांना आणि क्रीडा रसिकांना आणि पाहुण्यांना विनंती करेन, आमचा पहिला स्क्वॉड जातोय, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्या स्क्वॉड साठी इथं असणं अगदी गरजेचं आहे. फर्स्ट नाईट, फर्स्ट मॅच, फर्स्ट टॉस झाला केलवणे टीम कडे आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल त्यांचं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी 5 रन केले ते गोवटणे टीमला. तर 14-16 वॉरियर्स गोवटणे यांच्याकडून फलंदाजांची पहिली जोडी मैदानात ट्रॅव्हल होताना दिसतोय. निशांत वर्तक आणि साहिल गावण अशा प्रकारची सलामीची जोडी मैदानात जातोय. काहीचा खेळ सुरू होण्या अगोदर आदरपूर्वक सन्मानाचा जुगल गरत यांना विनंती केली जाईल. दिनेश पाटील, आपण पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे. वेलकम ड्रिंक पाहुण्यांना अगदी आदरपूर्वक सन्मान दिला की थेट या कार्यक्रमाला सुरुवात होईल, ती म्हणजेच पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाची. तर 4 रजनी आहेत. 5 पासून 8 पर्यंत हा क्रिकेटचा खेळ आपण सर्वांच्या भेटीसाठी येईल. गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच आणि माजी सरपंच, अनेक सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. कविश ठाकूर प्लीज, आपल्याला विनंती असेल. कविजी वेलकम, स्वागत आहे आपलं. संयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंतीचा पुकार आहे की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. कविश. आणि निश्चितच